भिवंडी स्थित ताड़ाली के ठाकराचा पाड़ा में आज दिनांक 26 दिसंबर 2024 को मान्यवरों की उपस्थिति में तथा मान्यवरों के करकमलों द्वारा धर्मराजा चषक 2024 का भव्य उद्घाटन मान्यवरों के हाथों संपन्न हुआ। तो वहीं आगे हम आपको बता दें कि धर्मराजा चषक के आयोजक नीलेश जी चौधरी और उनके टीम पिछले 3 वर्षों से खिलाड़ियों को प्रोत्साहित करने हेतु चषक का आयोजन करते आ रहे हैं। इस वर्ष लगभग 50 से भी अधिक टीमों ने भाग लिया है और ये चषक 5 दिवसीय है। तो वहीं पर नीलेश चौधरी, हनुमान चौधरी, नितेश एंकर, विठोबा बिल्ला नाइक, विराज पवार, विक्की चौधरी सहित कई मान्यवरों के हाथों धर्मराजा चषक का उद्घाटन संपन्न हुआ। साथ ही आए हुए मान्यवरों का स्वागत सम्मान आयोजकों द्वारा शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। शिवाजी महाराजांना सुद्धा महाराज मुजरा करतील, वंदन करतील आणि दीपप्रज्वलन करतील। संतोषजी पाटील यांच्या शुभास्ते दीपप्रज्वलन करण्यात येईल। त्यांचा सन्माननीय साहेबराव चौधरी साहेब ते सुद्धा पुढे येतील, आपले शुभास्ते दीपप्रज्वलन करतील। वाढवण्याची मी विनंती करणार आहे। दादा बजागे आपण सुद्धा याचे आपलं हार्दिक स्वागत आहे। या समिती दादा बजागे साहेब आपल्याचे मनापासून हार्दिक स्वागत। गणपती बाप्पा वराडी माते की। मान्यवरांचे शुभास्ते या ठिकाणी श्रीफळ फोडण्यात येईल। सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण पुढे येऊन आपल्या शुभास्ते श्रीफळ वाढवायचे। उद्घाटन सोहळा आपण पाहतोय। धर्मराजा चषक 2024 एक सन्मानाची आणि एक मानाची स्पर्धा, महाराष्ट्रातील एक नामवंत स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेचा उल्लेख केला जाईल टेनिस विश्वामध्ये अशी स्पर्धा आणि या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा, या स्पर्धेचे प्रणेते शिल्पकार सन्माननीय नीलेश दादा साहेब मान्यवरांच्या सोबत सर्व मान्यवर येत आहेत आणि आपल्या शुभास्ते श्रीफळ वाढवत आहेत। आमचे सन्माननीय योगेश दादा चौधरी साहेब आपण सुद्धा येत आहे। योगेश दादा चौधरी आपण येते, आपलं हार्दिक स्वागत आहे। नीलेश दादा चौधरी साहेब यांचे बंधू योगेश दादा आपण येते। नेहमीची स्पर्धा संपन्न करण्यासाठी राजेश दादा चौधरी साहेब, उमेश दादा चौधरी साहेब तसेच योगेश दादा चौधरी हे लक्षात घ्यायचं आहे। आणि दोन्ही संघ शिवमता वल आणि भारत स्पोर्ट्स सन्माननीय योगेश दादा चौधरी साहेबांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करायचं आहे। एसटीला आपण पूजन करायचं आहे, आशीर्वाद सुद्धा घ्यायचा आहे। ही स्पर्धा सुद्धा अगदी निर्विवादपणे पार पडू दे। वराडी देवी माते की, छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री राम। मागे हो ना तू। त्यानंतर विठोबा नाईक साहेबांना विनंती करणार आहे की आपण सुद्धा आपल्या शुभास्ते पूजन करायचं आहे। नितेश दादा अँकर आपण सुद्धा शुभास्ते पूजन करायचं आहे। नेते अँकर आपण आपल्या शुभास्ते गणपती बाप्पा वराडी देवी माते की। एकविरा पिंपळणे संघाकडे वळत आहेत। संघातील खेळाडूंची ओळख करून घेत आहेत।
राजा चषक 2024 नाणेफेक जिंकलेले असं म्हटलं जाते. पहिलं प्रेम आणि पहिला पाऊस याची काही मजा वेगळीच असते. तुम्ही खेळणार आहात, पहिली मॅच खेळणार, नाणेफेक सुद्धा जिंकलेली. निर्णय काय असणार आहे? कसं वाटलं मैदानात प्रवेश केल्यानंतर? खास करून मातीची खेळपट्टी, सुसज्ज मैदान, माती समोरच्या संघाला साधारण किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 60 पर्यंत रोकण्याचा प्रयत्न करू. आज 2024 में धर्मराजा चषक का आगाज़ हुआ है. आज ओपनिंग सेरेमनी है और इस ओपनिंग सेरेमनी में सभी हमारे धर्मराजा ग्रुप के सभी हितचिंतक है, कार्यकर्ता है, सभी को मैं शुभेच्छा देता हूँ कि उन्होंने ये योगदान दिया और ये धर्मराजा आगे चलने का ये 4था साल है. और पहला डे में होता था, अभी डे नाइट 3 साल से हम लोग कर रहे हैं. तो ये स्पर्धे को योगदान पूरे भिवंडी शहर हो, भिवंडी ग्रामीण हो, जिला हो, सभी लोगों का आशीर्वाद इस धर्मराजा चषक को मिलता है. मैं सभी श्रोताओं का, सभी भिवंडी वासियों का आभारी हूँ कि इन्होंने 4 चांद लगाए और हमारी स्पर्धा को कामयाब बनाया. ये 4था साल में और हर साल कोई ना कोई सेलिब्रिटी हम लाने का कोशिश करते हैं. भिवंडी शहर में आने के लिए कोई राजी नहीं होता है, लेकिन हम लोग उसको लाते हैं. मैं सबको विनती करता हूँ, क्या यहाँ पे एक स्पर्धा होती थी चैलेंज ग्राउंड के ऊपर विलास पाटिल की, और वो भी खूबसूरत होती थी. और आज अभी हमारी जो स्पर्धा है ये भी अभी हम लोग उससे वैसे ही करने की कोशिश कर रहे हैं. हम सभी का आभार व्यक्त करते हैं और सभी को हम लोग कहते हैं कि आप यहाँ पे आओ, देखो और इसका आनंद लूटो. अभी यहाँ पे एक बकासुर एक बैल है, उसके 2 करोड़ फॉलोवर है. जो बैल मतलब भगवान का नंदी है. हम लोग भगवान के बारे में नंदी जो बोलते हैं, भगवान का, शंकर भगवान का वो नंदी है. आज यहाँ पे अपने 29 तारीख को आ रहा है. उसके पहला एक सिंगर है प्रशांत भोईर करके, वो 28 तारीख को आ रहा है. और 31 तारीख को सेवा का 99% हुआ है, वो यहाँ पे आएंगे सोमवार को. तो कहीं ना कहीं अच्छा करने की कोशिश हम लोग करेंगे. हमारे कॉमेडिएटर श्री डॉक्टर गौली जी है, इनका भी इस संस्था को बहुत योगदान है. अमोल पाटिल है, भाविक है, अमोल चौधरी है. और ये जो खूबसूरत ग्राउंड देख रहे हैं, ये कहीं ना कहीं भरत चौधरी करके है, सभी ये है उनके माध्यम से हो रहा है. यहाँ पे विठोबा नायक है, नितेश एंकर है, हनुमान शेठ है, नितिन बजागे है, विराज पवार है, कौशल मनोज म्हात्रे है और नारायण चौधरी. सभी लोग यहाँ पे आके हमको योगदान देते हैं और सहकार्य और आशीर्वाद रखते हैं. उसका सबका आभारी. इसमें 48 टीम है और BCI से जो भिवंडी शहर प्रीमियर लीग उसकी 10 है. ऐसे करके 58 टीम खेलेंगी यहाँ पे. और पहला पारितोषिक 2 लाख रुपये है, दूसरा पारितोषिक 1 लाख रुपये है, तीसरा चौथा 50-50 हज़ार रुपये है. उनको 30 हज़ार रुपये दिया है, ट्रॉफी दिया आकर्षण. और हर इसको बॉम्बे कॉटेज की तरफ से हर इसको एक 5,000 का ब्लैंकेट दिया है बॉम्बे कॉटेज की तरफ से. गिफ्ट एम्पल है गोपीनाथ महादेव गोपीनाथ बजागे, रतन काशीनाथ चौधरी और रामू शेठ चौधरी के. इसमें उत्कृष्ट जो खेलेगा उस खेल में उसको मैन ऑफ द मैच वो सब दिया जाएगा. सन्माननीय विठोबा बिल्ला नाईक साहेब, उपाध्यक्ष भाजपा भिवंडी शहर, यांचं स्वागत आणि सन्मान मी करण्याची विनंती. लगा हुआ है क्योंकि शो है. राजा चौधरी आपल्या शुभाचे स्वागत आणि सन्मान करतायत. उपाध्यक्ष चौधरी चौधरी आपल्या शुभाचे करतायत. त्यानंतर बिल्कुल डीसी बोर्ड क्रिकेट को 2 बड़े तो बजागे जे उद्योगपती आहे त्याजवळ 40+ आहे. उत्कृष्ट चौधरी साहब छाए हुए अतिशय चौधरी एक युवा आणि डॅसी विकी चौधरी यांचा सुमधुर आवाज. सीधा प्रसारण जा रहा है. किंग ऑफ टेलीकास्ट रवि गुलवी प्रथमेश पाटिल. खेल की शुरुआत हो रही है. माइक्रोफोन को लीड कर रहे हैं मनीष पाटिल. धन्यवाद सिद्दीक सर. 2 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या झालेली आहे 25 धावा. वो पिच बॉल होता, बॅक टू द बॉल. फॉलो थ्रू मध्ये चांगला स्टॉप गोलंदाजाचा पाहायला मिळतोय. दरम्यान येतोय हा टॉप बॉल. पाटील यांना आपलं स्पेल कंटिन्यू करण्यासाठी येत आहे. तर कॉमेंट्री बॉक्स एंड पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहे. ओव्हर द विकेट यावेळेस ऑन साईडला पिकअप स्ट्रोक. बॉल जाय डीप मिड विकेट सीमारेषा पार. कडक बेधडक षटकार 6 धावा.
देखिए, अगर हम भरत स्पोर्ट्स वर्ल्ड की तरफ देखते हैं तो उनका बैटिंग सिक्सर आता हुआ, आइए देखते हैं किस तरह से खेला। उठना टेका, स्वंग कर दिया, बिंगड़ी स्ट्रोक है, गेंद हवा के साथ साथ लटा के साथ वहाँ पे प्रतीक भोईर ने बहुत ही बिजी ग्रैंड ओपनिंग सेरेमनी की वाइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गौरी सर ने। यावेळेस पॅट अँड पॅड मधला बॉल होता, हलक्या त्याने बॉलला ड्राईव्ह केले, क्षेत्ररक्षक लॉंगॉमचे पोस्टिंग बॉलबरोबर आतिशचा नकार आहे। आतिशला माहिती आहे की आपली धावसंख्या बऱ्यापैकी सेट झालेली आहे, त्याचमुळे घाई गडबड करण्याचा इरादा आतिशचा नाही आहे। एका धावेची वर धावसंख्या पोहोचते 43। देखिए, अगली दो टीमों को तुरंत ही टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है। कैलाश स्मूर्ति तर 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय झाले 3 षटकाचा खेळ झाला, माफ करा, धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 43 धावा। अटॅकिंग बॅटिंग फ्री फ्लो बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। आतिश बाबरेचे 3 चौकार आणि प्रतीक भोईरचे 2 षटकार 1 चौकार। प्रिंस ब्रेक मैदान में चलता हुआ 3 ओवर की समाप्ति के बाद टॉस हार के पहले बल्लेबाजी करती हुई चेलो मातावल कुल मिला के रन बनाए 43। गजब का स्टार्ट है। ड्रिंक्स ब्रेक मैदान पे 12वें खिलाड़ी पानी लेके जा सकते हैं। या विकेटसाठी चांगलीच सेट झालेली आहे। यतीन मडवी 4 धावा करून बाद झाले, आतिश पाटील 6 धावा करून बाद झाले, उज्ज्वल पाटील 0 बाद झाले, महेश पाटील 0 बाद झाले। विकेट जरी जात आहेत पण तरी देखील या 2 फलंदाजांनी आपल्या संघासाठी सर्व काही करण्याची तयारी ठेवली आणि संघाला आधार देण्यासाठी एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सादर केला। अजय पाटील होतं विकेटनं, स्ट्रायकरला फलंदाज पुन्हा एकदा प्रतीक भोईर। ऑफ्टनच्या बाहेरचा बॉल खेचून मारलाय, ताकदीने मारलाय, बॉलला थेट स्टेडियमच्या पलीकडे धाडलाय, मिळतील या 6 धावा। षटकार कमाल का स्ट्रोक था, खींच के मारा था, पीछे रखी हुई गेंद थी, बहुत जल्दी अपने आप को पोजीशन किया था वहां पर बल्लेबाज प्रतीक भोईर ने। प्रतीक भोईर आज बहुत ही विंटेज नजर आ रहे हैं, अटॅकिंग मूडमध्ये दिसत आहेत आणि पहिल्याच सामन्यामध्ये या खेळपट्टीचं आकलन नसताना, आढावा नसताना चांगलाच खेळ प्रतीक देत आहेत आपल्या संघासाठी। शेवटचा बॉल बाकी या 4थ्या षटकातला, ओद विकेट नव्हते, पुढे आले आणि त्यानंतर बॉलला थेट काऊ कॉर्नर मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय। इथे तिथे यहा वहा देखू जहा, पहिल्या सामन्यामध्ये धर्मराजा चषकामध्ये प्रतीक भोईरची हवा। षटकार कमाल की बल्लेबाजी हो रही है, काउंटर अटैक हो रहा है।